दोन ओपनिंग बॅटर जाताना दिसतात. अबुतुल्ला खान अँड अरमान शेख ही जोडी मैदानामध्ये उतरलेली आहे. फायनल मॅच TR एरिया ट्रॉफी 2026 हे आयोजन आपण बघतोय. सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. अंतिम सामना या स्पर्धेमधला आपण बघतोय. यजमान टीम ज्या टीमने अतिशय चांगलं प्रदर्शन केलं या टुर्नामेंटमध्ये आणि आपल्या होम ग्राउंडवर खरोखरच अतिशय चांगलं प्रदर्शन परफॉर्मन्स केलं आहे आणि फायनलपर्यंत जागा त्यांनी पक्की केलेली आहे. दुसऱ्या बाजूने बघितलं तर न्यू स्टार कामन टीमने सुद्धा जबरदस्त खेळ दाखवला आहे. पहिल्याच मॅचमध्ये असं वाटलं की न्यू स्टार कामन संघ पराजित होईल, मात्र न्यू स्टार कामन टीमने बाजी पलटली आणि खरोखरच या टुर्नामेंटमध्ये फायनलपर्यंत बाजी मारलेली आहे ती न्यू स्टार कामन टीमने. स्ट्राईक एंडला असेल तो अरमान, त्यानंतर अबुतुल्ला खान नॉन स्ट्राईक एंडला आणि बॉलिंग ट्रॅकवर असेल बॉलर तन्मय पाटील. आज तन्मयने सुद्धा चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग केलेली आपल्या टीमसाठी आपल्या या होम ग्राउंडवर. स्पॉन्सर्स जर आपण बघितले या टुर्नामेंटसाठी अतिशय चांगलं सहकार्य ज्यांचं लाभलेलं आहे, ज्यामध्ये आपण बघतोय प्रथम क्रमांकाची जी पारितोषिक ट्रॉफी आहे ती शिफा एंटरप्राइजेसचे श्री अकबर शेख यांच्याकडून स्पॉन्सर झाले. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अभिजित एंटरप्राइजेस अभिजित देवळीकर यांच्याकडून स्पॉन्सर. चला पंच लगेच जा. सर्वेश पाटील अंपायर जातील आणि रोशन पाटील फायनल मॅचचे अंपायर खास आहेत हे. खास फायनल मॅचसाठी अंपायर आहेत ते. मालिकावेरची जी ट्रॉफी आहे प्रांची रोशन पाटील रोजी 46 यांच्याकडून स्पॉन्सर. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यांच्यासाठी जी ट्रॉफी जी आहे कुमार नक्ष गणेश पाटील, त्यानंतर कुमार मितांश गणेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर्स. मॅन ऑफ द मॅचसाठी सुद्धा नक्ष आणि मितांश गणेश पाटील यांच्याकडून स्पॉन्सर ट्रॉफी. त्यानंतर लाईव्ह टेलिकास्ट जे झालेला आहे, जे लाईव्ह टेलिकास्ट RT मूवीजच्या माध्यमातून बघतोय ते स्पॉन्सर झाले गणेश नामदेव पाटील यांच्याकडून. मॅचला होते सुरुवात. फायनल मॅचचा पहिला बॉल घेऊन जातोय तन्मय पाटील. पहिलाच बॉल चांगला फ्लिक केलाय मनगटेच्या साहाय्याने. बॉल जाईल लॉंग लेगच्या दिशेने. फक्त 2 धावा त्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन मध्ये हा बॉल जातोय. 2ने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज अरमान शेख. 4 षटकाचा हा सामना. सन्मान चिन्ह दत्तात्रय पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुंदन हरचंद्र पाटील यांच्याकडून स्पॉन्सर्स. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच साठी कोल्ड ड्रिंक्स स्वर्गीय भरत गजानन पाटील यांच्या स्मरणार्थ स्वप्नील आणि अंकित पाटील यांच्याकडून. आणि कलिंगड मॅन ऑफ द मॅच साठी जे स्पॉन्सर होतं ते सागर केशव पाटील यांच्याकडून स्पॉन्सर झालेला आहे. थोडंसं खांद्याला दुखापत होताना दिसते. आज पूर्ण दिवसभर दोन्ही संघाने अतिशय चांगला खेळ केलेला आहे. पहिल्याच बॉलवर 2ने आपलं खातं ओपन केलंय. पुढील बॉल हाफ ट्रॅकर होता. ह्या वेळेला वाईटचा इशारा पंचांचा. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर बाउन्स सुद्धा होता आणि एक्स्ट्रा च्या रूपाने 1 धाव आणखी ऍड केली जाईल टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाऊन पोहोचेल न्यू स्टार कामन टीम 3 रन्स. 4 षटकाचा सामना आहे. कमीत कमी धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल TR नागले संघाकडून. हवेत बॉल आहे. कॅचची शक्यता. बॉल खाली स्वतः गोलंदाज. सोपा कॅच. सॉफ्ट डिस्मिसल बाद होतोय. फलंदाज अरमान शेख इज आउट. अरमानच्या जागेवर नवीन बॅटर साथ जाताना आपल्याला दिसतोय. कारण जो ओरिजिनल संघ आहे तो ओरिजिनल संघ खेळताना दिसत नाहीये, ज्यामधले काही 2-3 खेळाडू खेळताना दिसतात. कारण फायनल मध्ये पोहोचलेला आहे श्रद्धांजली चषक. रवींद्र पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देणारी जी स्पर्धा अजिंक्यच्या ग्राउंडवर अजिंक्य संघ ज्यांनी बनवला आणि जोचंद्र परिसरामध्ये चांगला खेळ क्रिकेटर बनवले, ज्यांच्या माध्यमातून चांगले क्रिकेटर बनले ते आपल्यामध्ये राहिले नाही. रवींद्र पाटील त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नक्कीच श्रद्धांजली चषकचं आयोजन केल्याने त्या श्रद्धांजली चषकमध्ये कामन संघ तो फायनल मध्ये पोहोचलेला आहे. आणि या ठिकाणी सुद्धा फायनल मध्ये न्यू स्टार कामन टीम पुन्हा एकदा स्विचिटचा फटका. मात्र जास्त फायदा मिळणार नाहीये सादियाला. फक्त 2 धाव मिळतील आणि या 2 धावेने आपलं खातं ओपन करतो 7 आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोरबोर्डवर 5 रन. चल लगेच बॉल द्यायचा आहे आणि चांगला सपोर्ट त्रिमूर्ती ग्रुप यांच्या माध्यमातून
नाईट टुर्नामेंट जी झाली होती, भरपूर सक्सेसफुल स्पर्धा कॉमन क्रिकेटमधली आपण पाहिली. लगातार 3 वर्ष नाईट स्पर्धा आयोजित केली या ग्राउंडवर. एक वर्षी 2 वेळा आयशा ग्राउंडवर नाईटची स्पर्धा 17वं वर्ष होतं यंदाचं, आणि 17व्या वर्षामध्ये खरोखरच अप्रतिम आयोजन झालं होतं. आणि ही स्पर्धा एरिया टीआर ट्रॉफी आपण बघतोय. ओ खोलवट टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल आपण बघतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने येतोय. एकच धाव फक्त मेल, एकने स्कोर जाऊन पोहोचतो. स्कोरबोर्डवर 6 रन्स. पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मोठ्या रनअपने बॉलिंग करताना दिसतोय बॉलर. फोर्सिंग शॉट, लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगला कॅच, निशांक पाटील कॅप्टन चांगला कॅच घेतो. अशा प्रकारे विकेट जाईल. फलंदाज अबुतुल्ला खान इज आउट. स्कोर झालेला आहे स्कोरबोर्डवर 6 रन्स, 6 लॉस ऑफ 2 विकेट. नवीन बॅटर जातोय, काय नाव रे याचं? यस कुडूसकर जातोय नवीन बॅटर. तन्मय पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. वाईटचा इशारा पंचांचा. एक आणखीन अतिरिक्त रन टीमच्या खात्यामध्ये ऍड. टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 7 रन 2 गडीच्या मोबदल्यात. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा यावेळेस ओव्हरची होते समाप्ती. आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे न्यू स्टार कॉमन टीमची 7 वर 2 विकेट. नील पाटील येतोय बॉलिंग ट्रॅकवर, दुसरा गोलंदाज. नीलने सुद्धा आजच्या दिवसामध्ये आपल्या होम ग्राउंडवर अतिशय चांगली बॉलिंग केली आहे. आणि नीलची बॉलिंग गती जर बघितली, चांगली वेगवान बॉल तो टाकताना दिसतोय. स्ट्राईक एंडला बॅटर आपल्याला दिसतोय सात शेख. नॉन स्ट्राईक एंडला यश कुडूसकर. ही चांगली जोडी आहे, चांगले बॅटर म्हटले जातात न्यू स्टार कॉमन टीमचे. पहिला बॉल आपण बघितलं, बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, चुकतोय फलंदाज. मात्र डाऊन डिलेग, थोडंसं हुक शॉटच्या अंदाजामध्ये खेळायचं होतं. एक अतिरिक्त धाव मिळते, धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 8 रन्स. पुन्हा नील पाटील, हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. तन्मय पाटील बॉल खाली, चांगला कॅच, विकेट. फलंदाज 7 शेख इज आउट. महत्वपूर्ण फलंदाज होता या टीम मधला 7, आणि 7 ची विकेट जाते. आणि 7 ची विकेट गेल्यानंतर आता नवीन फलंदाज हकीम खान बॅटिंग साठी जाताना आपल्याला दिसतोय. हकीम खान जातोय नवीन बॅटर बॅटिंग साठी. एक विकेट नील पाटीलच्या सुद्धा नावावर. हुकचा फटका आहे, मात्र जास्त मिळणार नाही. फक्त 2 धावा. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल जातोय, लगेच बॉल पुरवायचा आहे. 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर. डबल फिगर मध्ये स्कोर जातोय 10 वर 10 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट.
नील पाटील पुन्हा एकदा नील पाटील आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हकीम खान स्ट्रायकिंग एंडवर आहे. ओव्हर द विकेट. ओ फुलेंचा बॉल पुन्हा एकदा एज लागून जातोय बॉल. 2 धाबा डिक्लेअर आणि या 2 धाब्याने टीमचा स्कोर 12 वर जाऊन पोहोचतोय. 4 वर जाऊन पोहोचतो फलंदाज हकीम खान. 2 बॉल मध्ये 200च्या स्ट्राईक रेटनी बॅटिंग करताना दिसतोय हकीम खान. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा नील पाटील. हवेत बॉल आहे. पुन्हा एकदा बॉल खाली. तन्मय पाटील. तन्मय पाटील असं वाटतं की संध्याकाळची प्रॅक्टिस करताना दिसतो कॅचची. 2 कॅच अतिशय चांगले घेतलेत तन्मयने. विकेट जाते. हकीम खान इज आउट. चौथा फलंदाज बाद झालेल्या न्यू स्टार कामन टीमचा. समज जातोय नवीन बॅटर. समत स्ट्राइक एंडला असेल. यश कुडूसकर नॉन स्ट्राइक एंडला. दुसरा विकेट नील पाटीलच्या नावावर. चांगली बॉलिंग नील पाटीलची. त्याला चांगली साथ मिळताना दिसते. फिल्डिंग करणारे सर्व खेळाडू खास करून 2 कॅच दोन्हीच्या दोन्ही कॅच तन्मय पाटीलने घेतलेले आहेत. नील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. ओ आणखीन एक चांगला बॉल. विकेट. कॉट बेंच रुपये ही विकेट जाते. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट आणि विकेटच्या हॅट्रिक वर येतोय गोलंदाज नील पाटील. ही 3री विकेट असेल या ओव्हर मधली नीलच्या नावावर. नील पाटील अंतिम बॉल या टुर्नामेंट मधला असेल त्याचा. आणि बघूया तो सुद्धा बॉल विकेट हॅट्रिक बॉल आहे. साहिल चौधरी नवीन बॅटर बॅटिंग साठी गेलेला आहे. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता साहिल. हो आणखीन चांगला बॉल. डॉट जातोय. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धाव फलकावर न्यू स्टार कामन टीमची 12 वर विकेट गेलेले आहेत ते 5. 12 वर 5. अंतिम 2 ओव्हर शेष. बॉलिंग करण्यासाठी बॉलर येताना दिसतो आपल्याला. तुषार चौधरी येतोय बॉलिंग ट्रॅकवर क्रमांक 3चं षटक टाकण्यासाठी. यश कुडूसकर स्ट्राइक एंडवर. पहिला बॉल तुषार चौधरीचा. हवेत बॉल आहे. स्वीपरच्या दिशेने सचिन येतो समोर. हो 2 फिल्डर आले होते. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग. थ्रो खराब. त्याचा फायदा मिळेल. 3 रन पूर्ण केलेले आहेत. साहिल चौधरीला चोबे भागना म्हणतात मध्ये तो तेवढा भागणारा खेळाडू दिसत नाही. तो मोठे फटके जरूर मारेल. आणि स्पेशलिस्ट तो केपीएल चा गोलंदाज साहिल चौधरी याला म्हटलं जातं. कारण केपीएल मध्ये गोलंदाजी करतो. आज सुद्धा त्यांनी गोलंदाजी केली आणि ती गोलंदाजी नक्कीच एक विकेट मिळाला. मात्र बॅटिंग सुद्धा चांगली केली आहे पहिल्या मॅच मध्ये साहिलने. तुषार पुन्हा एकदा. ओ हा आणखीन एक चांगला फटका. मात्र हर्ष पाटील होता बॉल खाली. चांगला कॅच. विकेट जाईल. विकेट नंबर 6 डाऊन. फलंदाज साहिल चौधरी इज आउट. नवीन बॅटर शहनवाज जाताना दिसतोय. नवीन फलंदाज. अगदी एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होताना दिसतात न्यू स्टार कामन टीम जी ओरिजिनल टीम नाहीये. काल सुद्धा संध्याकाळचा सामना आपण बघितला. न्यू स्टार कामन वर्सेस TR नागले फायनल सामना आपण पाहिला होता. आज सुद्धा तोच फायनल सामना पाहतो आपण. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. शहनवाज डॉट बॉल जातोय. चांगली बॉलिंग तुषार चौधरी. गती चांगली आहे.
अचूक टप्प्याने बॉलिंग करताना दिसतोय. कुठल्या प्रकारची मुभा येत नाही हात मोकळे करून खेळण्याची फलंदाजांना. तुषार चौधरी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुल करण्याचा प्रयत्न, टॉपिश लागली होती बॉल फाईन लेगला. 1 रन फक्त पूर्ण. 1 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतो स्कोर बोर्डवर 16 रन्स. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 2 बॉल शेष असतील या ओव्हर मधले. तुषार 5वा बॉल घेऊन जाईल यश कुडूसकर साठी. खाली राहिला बॉल, बोजरनर बॉल, अगदी डॉट बॉल येतोय. चला अंतिम 1 बॉल शेष खेळा. 1 बॉल अंतिम शेष आहे. नो बॉल, फ्री हिट असेल पुढील बॉलवर. फ्री हिट असेल पुढील बॉलवर. 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचते ती. चांगला फटका आहे आणि किती धावा मिळतील? फक्त 2 धावा. अंतिम 1 बॉल शेष. धावसंख्या जाऊन पोहोचेल या 2 ने 19 वर. शेवटचा 1 बॉल शेष. शेवटचा बॉल घेऊन जाईल तुषार चौधरी. स्ट्राइक एंडला यश कुडूसकर. ओव्हर द विकेटने तुषार पुन्हा एकदा. ओ खाली राहिला हा बॉल सुद्धा मात्र 22 रुपये जातो. फक्त एक सिंगलच बेल आणि ओव्हरची होते समाप्ती. अशा प्रकारे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे न्यू स्टार कामन टीमची 20 रन. गडी बाद झालेले आहेत ते 6. आझाद वल्वी बॉलिंग ट्रॅकवर येतोय. अंतिम षटक. पहिलाच बॉल डाऊन डिलेग वाईटचा इशारा. रोशन पाटील जे अंपायर आपल्याला दिसतात, रोशन पाटील आणि सर्वेश पाटील हे अंपायर फक्त फायनल मॅच साठी स्पेशलिस्ट अंपायर आहेत. पूर्ण दिवस त्यांनी अंपायरिंग केली नाही. त्यांनी ठरवलं होतं की आम्ही फायनल मॅचलाच अंपायरिंग करू. हो यावेळेला जोरदार अपील. फक्त अपिश होता हा बॉल, भरपूर वर होता, त्यामुळे नॉट आउट डिसिजन बाय अंपायर. चांगली अंपायरिंग रोशन पाटीलच्या माध्यमातून. लेग बाय चुरबेने 1 रन मिळते. 1 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय 22 वर. 5 बॉल अद्याप शेष या इनिंग मध्ये. कमीत कमी 3 मोठे फटके यायला पाहिजे एक चांगल्या टोटल पर्यंत जाण्यासाठी. हवा तसा बॅटच्या पट्ट्यात बॉल येत नाही. मिड विकेटच्या दिशेने चांगली फिल्डिंग. नील थ्रो खराब. जास्त घाई दाखवली नीलने आणि त्याचा फायदा मिळाला दोन्ही बॅटरला. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि हे 2 रन्स कंप्लीट. 2 ने स्कोर जाऊन पोहोचतोय 24 वर. कधी कधी असं होत असते की आपल्याला वाटते की इझी सामना आहे. ज्याप्रमाणे आज सुद्धा एक सामना आपण बघितला की इझी सामना वाटला मोरीगाव टीमला आणि मोरीगाव टीम परास्ती झाली आणि तीच जी टीम जी पराजय होणार होती ती टीम या टुर्नामेंटच्या फायनल पर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळेच क्रिकेटमध्ये कधीही खेळ बदलायला वेळ लागत नाहीये. आझाद वल्वी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ खोलबट टप्प्याचा बॉल. अतिशय चांगला बॉल. अगदी खोलात टाकला होता गोलंदाज. अतिशय चांगल्या वेगवान गोलंदाजी टाकतोय. कुठेतरी असं वाटते की पहिला जो गती मेंटेन करायचा आझाद वली ती गती थोडीशी कमी झालेली आहे.
हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता पुन्हा एकदा कॅप्टन निशांक पाटील बॉल खाली, चांगला कॅच, 7वा विकेट जातोय. यश कुडुसकर इज आउट. न्यू स्टार टीमचा हा 7वा फलंदाज बाद. साहिल जातो नवीन बॅटर, साहिल शेख नवीन बॅटर. 2 साहिल आहेत, एक साहिल चौधरी, एक साहिल शेख. आझाद वल्वी पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. हो डाऊन दिले का असं वाटतंय. पहिला हा पुन्हा एकदा पंचांचा इशारा, हा वाईड आहे. आणखीन एक अतिरिक्त रन, धावसंख्या जाईल धावफलकावर 25 रन. कुठेतरी धावा येताना दिसतात. आणखीन जर चांगले 2 फटके आले तर फायटिंग टोटल पर्यंत जाऊ शकेल. आणि 2च बॉल शेष आहेत अंतिम. एज लागले, फाईन लेगच्या दिशेने बॉल, चांगली फिल्डिंग वैभवची, डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप चांगलं. आझादचं फक्त 1च रन मिळेल, धावसंख्या 26 रन्स. अंतिम 1 बॉल शेष. स्ट्राइक एंडला शहनवाज अन्सारी मोठ्या रनअपनी बॉलिंग करतोय आझाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. हेलिकॉप्टर खेळलाय मिड विकेटच्या दिशेने, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, थ्रो होईल, स्वप्नीलच्या हातामध्ये रनआउटची संधी, विकेट, फलंदाज होईल बाद. विकेट जाते फक्त 1च रन अंतिम बॉलवर. आणि धावसंख्या झालेली आहे ती 27. 28चं टार्गेट असेल चॅम्पियन बनण्यासाठी आपल्या या होम ग्राउंडवर TR एरिया ट्रॉफी मध्ये TR नागले टीमला. केसीचे अध्यक्ष अजय पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावर यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल TR ट्रॉफीमध्ये. वेलकम अजय पाटील. आणि या स्पर्धेमध्ये सर्व जे बॉल्स आहेत, हे बॉल्स स्पॉन्सर्स अजय पाटील यांच्या माध्यमातून झालेले आहेत. त्यांचं आगमन या ठिकाणी झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम अजय पाटील, आपलं हार्दिक स्वागत. चला, ओपनिंग बॅटर दोन्ही सुद्धा गेलेले आहेत. टार्गेट आहे ते 28चं टार्गेट. 24 बॉलमध्ये 28 चॅम्पियन बनण्यासाठी TR नागले टीमला. आणि दोन्ही ओपनिंग बॅटर गेलेले. तीच जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये. सकाळपासून तीच जोडी आपल्याला दिसते. एका बाजूने असतील तन्मय पाटील, दुसऱ्या बाजूने निशांक पाटील. लेफ्टी आणि राईटी अतिशय चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय आपल्याला. बॉलिंगसाठी साहिल चौधरी येताना दिसतोय. साहिल चौधरी मॅन ऑफ द मॅच राहिला होता, 1 विकेट त्याच्या नावावर आहे. आणि 8 धावा सुद्धा बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच राहिला होता तो साहिल. एक रहस्यमय फिरकी गोलंदाज ज्याला म्हटलं जातोय साहिलला,
KPL स्पेशलिस्ट बॉलर म्हटला जातोय. चला फिल्डिंग सजवून घ्या, वेळेबद्दल सहकार्य करा प्लीज. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाची जी ट्रॉफी आहे शिफा एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर श्री अकबर शेख यांच्याकडून पॉन्स. द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी अभिजित एंटरप्राइजेस अभिजित देवळीकर यांच्याकडून. पहिलाच बॉल चांगला फटकाय, स्लॉक स्वीपचा अंदाज, मात्र फिल्डर बॉल खाली डीप मिड विकेटला. विकेट जाईल. निशांक पाटीलची चांगला कॅच घेतला अरमानने आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळते ती साहिल चौधरी याला. ग्रेट स्टार्ट साहिल चौधरी, विकेट टेकर गोलंदाज बनला जातोय साहिल चौधरी याला. शून्यावर पहिला गडी बाद. प्लॅटिनम डक वर बाद झालेला आहे तो निशांक पाटील. क्रमांक 3 चा बॅटर बॅटिंग साठी जाताना दिसेल वैभव पाटील. भरपूर उशीर होताना दिसतोय. वैभव पाटील बॉलिंग बॅटिंग साठी जाताना दिसतोय. पहिल्याच बॉलवर शून्यावर बाद. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र ज्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने फिल्डर होता त्याच ठिकाणी हा फटका खेळला होता. प्लेसमेंट थोडीशी खराब. आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदा बाद होताना दिसला निशांक पाटील. मागच्या 2 मॅच मध्ये तो नाबाद राहिला होता. तन्मय पाटील सुद्धा आजच्या दिवसामध्ये नॉट आउट आहे. आज कंटिन्यू नॉट आउट राहील का हे आपल्याला बघायचं आहे. साहिल पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल येतोय. फिल्डर आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. आरामात 1 रन मिळू शकले असती, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये आणि आणखीन एक डॉट बॉल जातोय. टार्गेट मोठं नाही 28 चा एक, मात्र कधी कधी असं होतंय की एक छोटं टार्गेट सुद्धा तुम्हाला मोठं वाटू लागतंय. सामने आपण बघितलेले असे ज्या वेळेस आपण TR नाईट स्पर्धेमध्ये सुद्धा बघितलं, आपण छोटं टोटल डिपेंड केलं होतं. फटका चांगला आहे, उडवलाय बॉलला डीप मिड विकेटच्या बाहेर. वैभव पाटीलने पाठवले सरळ 4 रनसाठी षटकार. जल्लोष आपण बघू शकतो. ज्युनियर जे खेळाडू आहेत येणाऱ्या 4-5 वर्षामध्ये ते सुद्धा TR रेग्युलर टीम मध्ये खेळताना दिसतील आपल्याला. त्यांचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. एक सामना मी जुचंद्र परिसरामध्ये पाहिला होता ज्यामध्ये 2 टीम होती आमने सामने. एका बाजूने गोडदेव टीम, दुसऱ्या बाजूने दहिसरचा संघ होता. 3 षटकांचा सामना. या बॉल नंतर मी त्या सामन्याची माहिती पुरवीन. हो, ह्या वेळेला हा बॉलला सोडून दिलं. वाईटचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या जाईल धावफलकावर 7 रन. 13चं टार्गेट ठेवलं होतं गोडदेव टीमने दहिसर टीम समोर आणि दहिसर टीमला 3 ओव्हरमध्ये 13 रन डिपेंड केल्या होत्या गोडदेव टीमने. ते कधी कधी सामना जो आहे ना क्रिकेट हा खरोखरच महान, कारण दोन्ही बाजूला बॉलने फिरवण्याची क्षमता आहे साहिल चौधरीकडे, म्हणून त्याला रहस्यमय फिरकी गोलंदाज सुद्धा म्हटला जातोय. KPL स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळायचं होतं. चुकतो फलंदाज. चांगली गोलंदाजी साहिलची. अंतिम एक बॉलचे षटकार लागलाय या ओव्हरमध्ये, मात्र त्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक साहिल कडून होताना आपल्याला दिसतंय. प्रत्येक बॉल वेगळ्या वेगळ्या पद्धतीने टाकतोय. व्हेरिएशन अतिशय चांगले आहे साहिल चौधरीकडे. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर साहिल चौधरी. यावेळेस लेग ब्रेक होता. आणखीन एक चांगला बॉल. ओव्हरची होते समाप्ती आणि खरोखरच चांगलं षटक टाकलंय. हे डॉट बॉल गेल्यानंतर जर आपण बघितलं तर स्वतःवर प्रेशर ओढून घेताना दिसते आपल्याला TR नागले टीम. 18 बॉल शेष. 18 मध्ये 21ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 7च्या सरासरीने ह्या धावा बनवायच्या आहेत. आणखीन जर एखाद ओव्हर चांगली आणखीन 2 विकेट जर घेतल्या तर कदाचित मॅच बनवू शकते.
षटकार जरूर आला, मात्र त्यानंतर जे कमबॅक होतं ना, अप्रतिम कमबॅक होतं. अंतिम तिन्ही बॉल डॉट टाकले गोलंदाज साहिल चौधरी याने. आज साहिल चौधरीच्या नावावर 2 विकेट आहेत. गोलंदाजी चांगली केली आहे. एक जर खेळाडू कमी असेल तर तुम्ही बाउंड्रीचा फिल्डर कमी लावू शकता. सात शेक येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हा सुद्धा एक फिरकी गोलंदाज आहे आणि चांगले इम्प्रेस केले सातने. बॅटिंग विथ द बॅट विथ द बॉल. खास करून केपीएलची जी सेमीफायनल मॅच, जी चित्तथरारक मॅच आपण पाहिली, ज्या मॅच मध्ये जो एक षटकार आला होता, जी क्रुशियल मोमेंट मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती साधने, ती सर्वांच्याच लक्षात राहील. पहिला बॉल घेऊन जातोय 701. स्विच खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर एक सिंगल कंप्लीट केली जाईल. लेग बायचा इशारा असेल का? जस्ट लेग बायचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन, एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बरोबर 8 रन. आणि कुठेतरी टीआर स्पोर्ट नागली टीम सुद्धा संघर्ष करताना दिसतोय आपल्याला. हे बघितलं आपण, भरपूर बाहेर होता ऑफ स्टंपच्या. जवळजवळ 5व्या 6व्या स्टंपवर तो बॉल लागला होता. हवेचा वेग थोडासा थांबलेला आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. ह्या वेळेला पुन्हा एकदा डॉट बॉल, लगातार 4 बॉल डॉट खेळला आहे. एक षटकार लागल्यानंतर प्रेशर सध्या दिसतोय वैभव पाटीलवर. जेवढे तुम्ही डॉट बॉल खेळाल तेवढं प्रेशर वाढेल तुमच्यावर, आणि येणारे जे बॅटर आहेत त्यांच्यावर सुद्धा प्रेशर वाढेल. असं वाटलं होतं मला की ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप आहे ना टीआर नागले टीमचं, हे होम ग्राउंड सुद्धा आहे, की हे 2 षटकामध्ये सामना संपवून टाकतील. पुन्हा एकदा डॉट बॉल, जबरदस्त बॉलिंग. अशाच प्रकारची मॅच सडली होती ती ओमसाई मोरीगाव टीमवर. डॉट बॉल जास्त ते खेळले होते आणि त्यानंतर बाजी मारली होती ती न्यू स्टार कामन टीम. आणि त्याच प्रकारची ह्या मॅच मध्ये सुद्धा गोलंदाजी न्यू स्टार कामन टीम कडून सुद्धा पाहायला मिळते. 8 वर 1 गडी बाद. 28चं टार्गेट आहे. आणखीन 20ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा 700. वाईटचा इशारा पंचांचा. आणि DRS ची मागणी केलेली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. आमचे RT मूवीज ची टीम सुद्धा थोडेसे ऑपरेटर जे आहेत थोडेसे बिझी होताना दिसतात आपल्याला. चेक केलं जाईल हा वाईड आहे की नाही. पंचांनी वाईड दिलेला आहे. जस्ट वाईड बॉल, वाईड आहे बॉल. DRS गमावलेला आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमने. थोडासा बाहेरून हा बॉल गेला होता. जरूर ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला मात्र तेवढा ऑफ ब्रेक झाला नाही तो बॉल जेवढी अपेक्षा होती. 700 याला 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 19 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा 7 आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. लगातार 2 बॉल वाईट टाकलेले आहेत गोलंदाज 7 याने. 18ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 15 बॉल शेष. 15-18चं समीकरण. हवेत बॉल आहे, कॅचची शक्यता. जवळ आपण बघितलं 2 फिल्डर आले होते. 2 रन साठी प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. तिसऱ्याचा सुद्धा प्रयत्न असेल. रनआउटची संधी. विकेट जाईल का? विकेट या ठिकाणी जाते. फलंदाज वैभव पाटील इज आउट. नवीन बॅटर क्रमांक 4 वर बॅटिंग साठी जाताना दिसेल आझाद वलवे. एक षटकार लागला होता वैभवच्या बॅट मधून, मात्र त्यानंतर भरपूर स्ट्रगल केलं वैभवने आणि रनआउट रुपयाने ही विकेट जाते वैभव पाटील याची. चौदा बॉल शेष आणि 14 बॉल मध्ये आणखीन 16ची आवश्यकता. 14-16चं इक्वेशन खरोखरच आपण बघितलं
चांगली फिल्डिंग केली, बॅकअप जबरदस्त केलं. हकीम खानने स्वतः धावत गेला होता बॉल घेऊन आणि रनआउटच्या रूपाने ही विकेट मिळवली. 14 बॉल शेष, 16 रनची आवश्यकता. पुन्हा 7. यावेळेस फक्त जंटली पुश केले पॉइंटच्या दिशेने. साहिल चौधरी चांगली फिल्डिंग करतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने. 1 रन कंप्लीट. आझाद वल्वी स्ट्राइक एंडवर. अंतिम 1 बॉल शेष. 7ने चांगली बॉलिंग केली, 2 वाईट जरूर टाकलेत, मात्र आतापर्यंत धावा किती खर्च केलेत या ओव्हरमध्ये? 5 धावा. ओ हवेत बॉल, कॅचची शक्यता. मुदला खान बॉल खाली, चांगला कॅच, विकेट जाईल, फलंदाज होईल बाद. आझाद वल्वी इज आउट. आणखीन एक विकेट जाते टिया स्पोर्ट नागली टीमची. आझाद सारखा एक चांगला महत्वाचा फलंदाज बाद होतोय नागले संघाचा. हर्ष पाटील नवीन बॅटर जाताना आपल्याला दिसतोय. जबरदस्त षटक टाकलंय. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या मागच्या षटकामध्ये. विकेट सुद्धा मिळवलाय. अंतिम बॉलवर 7 शेकने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धाबळकावर 13 आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये आणखीन 15 रनची आवश्यकता. 7.50च्या सरासरीने वाटचाल करायचंय. करामती खान, हकीम खान बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पॅनल्टी मेट ओव्हर आहे आणि पॅनल्टी मेट ओव्हरमध्ये हे निर्णायक षटक आहे. या ओव्हरमध्ये जर विकेट आणखीन मिळवल्या, 5 पेक्षा कमी धावा जर दिल्या, तर अंतिम षटकामध्ये मॅच अगदी रोमांचक होऊ शकते. आता तन्मय पाटील स्ट्राइक एंडवर आहे. सध्या विचार केला असेल तन्मयने की नक्कीच एखादा मोठा फटका आपल्याला मारावा लागेल. थोडंसं जे प्रेशर आहे आपल्या बॅटरवर तो रिलीज करावा लागेल. तर हकीम खान सारखा एक चांगला गोलंदाज त्याच्या समोर दिसतो आपल्याला, जो कोणत्याही क्षणी कुठलीही करामत करू शकतो असा हा करामती खान आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओ कॅच सुटला जातोय आणि हा बॉल सरळ जातोय बाउंडच्या बाहेर. 6 रनसाठी षटकार, फ्लॅट सिक्सर. आता जर हा कॅच घेतला असता ना तर भरपूर प्रेशर मध्ये येऊ शकले टिया नागली. हा बघितला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन द राईज केला होता आणि हा कॅच सुटतो आणि बॉल सरळ पडतोय बाउंडच्या बाहेर. षटकारासाठी 9 धाब्यांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. बॉल शेष आहे ते 11. हा कॅच घेतला असता तर नक्कीच मॅच फसली असती टिया नागले टीमसाठी. मात्र षटकार येतोय. मॅच पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये टिया नागले टीमसाठी. पुन्हा चांगला फटका आहे, 1 बाउन्स जाईल. यशच्या डोक्यावरून लॉक आपला 4 रनसाठी चौकार. छोट्यांचा जल्लोष हा दाखवतोय की ही चॅम्पियन बनण्याची निशाणी आहे. हा जो फटका ऑन द राईज, पुन्हा एकदा व्हॉट अ शॉट, ताकदवर फटका. चौकार जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. 5 धाब्याची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. पहिल्या 2 बॉलवर 2 चांगले फटके. 10 बॉल शेष, 5 ची आवश्यकता. पुन्हा एकदा हकीम, क्लीन बॉल, अराउंड द लेग, त्रिफला उद्ध्वस्त. विकेट मिळवले हकीम खानने आणि अशा प्रकारे फलंदाज तन्मय पाटील इज आउट. स्वप्नील पाटील जातोय नवीन बॅटर. 9 बॉल शेष, 9 मध्ये 5 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, चॅम्पियन बनण्यासाठी या आपल्या यजमान पदामध्ये टीआर एरिया ट्रॉफी मध्ये. खरोखरच जबरदस्त टफ दिलेली आहे न्यू स्टार कामन टीमने.
हकीम खान पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर कॅच घेतला असतं तर कुठेतरी मॅच निविष्ठा टीमच्या बाजूने झुकू शकले असते. आता मॅच एज लागले का नाही. यस, विकेट फलंदाज होईल बाद. लगातारच्या 2 बॉलवर 2 विकेट हॅट्रिक वर येतोय गोलंदाज हकीम खान. मनीष जातोय नवीन बॅटर बॅटिंग साठी. मनीष पाटील नवीन बॅटर बॅटिंग साठी जातोय. 5 धाब्यांची आवश्यकता. बॉल शेष आहेत ते 8 आणि पुन्हा एकदा संघर्ष करावा लागत आहे चॅम्पियन बनण्यासाठी आपल्याच या होम ग्राउंडवर टीआर स्पोर्ट नागले टीमला. हकीम खान पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 2 बॉल शेष आहेत आणि हॅट्रिक बॉल घेऊन जातोय हकीम खान. हवेत बॉल कॅचची शक्यता आणि हा येतोय षटकार. मॅच जिंकलेली आहे. या ठिकाणी चॅम्पियन बनलेला आहे तो यजमान संघ टीआर नागरी टीम. कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम फ्लिकचा फटका मनीष पाटीलच्या बॅट मध्ये येतोय. मोठं टार्गेट नव्हतं, 28चं टार्गेट. मात्र थोडासा संघर्ष जरूर करावा लागला. मात्र अंतिम क्षणामध्ये चॅम्पियन झाले ती टीआर स्पोर्ट नागले टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीआर नागले. अप्रतिम शॉट मनीष पाटील. थोडासा पुढे बॉल गतीची होती, ते गतीचा नक्कीच फायदा घेतला मनीष पाटीलने. हे बघितलं, फ्लिक केलं बॉलला, फक्त मिड विकेटच्या बाहेर बॉलला पाठवलंय षटकारासाठी.